गुड मॉर्निंग, मी प्रणाली। आज कॉलेजला गाडीवर चालली। होळीची काय सुट्टी नसती, त्याच्यामुळे धुलिवंदनला सुट्टी असती। फायनली कॉलेजला आली। पहिलं लेक्चर आज ऑफच होतं, त्याच्यामुळे थोडीशी बसली। त्याच्यानंतर आज क्लासमध्ये जास्त मुलं नव्हती, थोडीशीच होती। एक लेक्चर झालं, कॉलेजही सुटलं। त्याच्यानंतर 9-10च्या सुमारात खूपच ऊन लागते। या बारीनं उन्हाळा खूपच कडक आहे। फायनली बसही भेटली। बस पण आज टायमिंगलाच लागली, तर अर्धा तास बससाठी थांबावं लागतं। बेकरीत पाव घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आलती। पाव वगैरे घेतलं। पाव ताजच होतं, तुम्हाला पुढे कळलंच पाव कशासाठी घेतल्यात। घरी जायला पण थोडंसं चालायलाच लागतं, त्याच्यामुळे चालतच चालली घरी। ऊन तर खूपच लागते। फायनली घरी आली, फ्रेश वगैरे झाली, मस्त अशी पावभाजी खाल्ली। कॅमेराची क्लिअरिटी थोडीशी कमी असल्यामुळे पावभाजीचा फोटो नीट दिसत नाही, पण पावभाजी एकच नंबर झालती। तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आमच्यात होळी दिवशी ती नवं करतात, मला पण नाही त्यातलं एवढं काय माहीत, पण नवं करतात। पोळ्या संध्याकाळच्या असतात। मस्त अशी दूध पोळी, भजी कुरवडी, कटाची आमटी खाल्ली। छोटंसं मारुतीचं मंदिर आहे, तिथंच होळी पेटवतात। कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।